नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत की त्यांनी आझाद मैदानावर उपोषण करावं यासाठी अनुमती दिलेली आहे सरकारच्या वतीने. दुसरीकडे त्यांनी असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आता माघार नाही. आता तुम्ही जी अनुमती दिलेली आहे ती त्या पद्धतीने उपोषण केलं जाईल आणि कायद्याचं भान राखून ते केलं जाईल, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दुसरीकडे आता चर्चा नको, आता निर्णय पाहिजे असा आग्रह त्यांनी धरलेला आहे. आता ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणूनच आरक्षण द्यावं, अशी त्यांची जी प्रमुख मागणी आहे, ती मागणी कशा प्रकारे समर्थनीय आहे, त्याला पाठिंबा का दिला पाहिजेत, हे अनेक अभ्यासक सांगत आहेत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर रमेश सूर्यवंशी. मराठी बोलीचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत, ज्यांचा गौरव महाराष्ट्र शासनाने केलेला आहे अगदी गेल्याच महिन्यामध्ये. त्यांना मराठी बोली भाषेचे अभ्यासक म्हणून एक मोठा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. आणि त्यांचा या कुणबी, मराठवाडा, महाराष्ट्र एकूण या विषयाचा अतिशय सखोल असा अभ्यास आहे. आणि ज्या वेळेला अभ्यासक म्हणून ते बोलतात त्यावेळेला ते आधाराशिवाय बोलत नाही, हे वेगळं काही सांगायची गरज नाही. तर सूर्यवंशी सर, तुम्ही सांगा की आज मनोज जरांगे पाटील आणि लाखो त्यांचे गरजवंत मराठे मुंबईवर धडकत आहेत, धडकलेले आहेत असं म्हणा. त्यांची जी मागणी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी. त्यांची मागणी जी आहे सर ती योग्य आहे. कारण सुरुवातीला हैदराबाद निझाम डोमेन गॅझेट जे आहे त्यामध्ये मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात मराठा एकही नाही, सगळे कुणबी आहेत. कुणबी म्हणूनच नोंदी आहेत. तुम्ही जर त्या गॅझेटरचे पानं जर चाळलीत तर त्या पानापानावर आता अंबड तालुका जर घेतला त्यामध्ये एकूण लोकसंख्या 55,030 होती त्या वेळेस 1884 मध्ये. ते पान क्रमांक 807 आहे. अंबड गावात कुणब्यांची संख्या होती 556 रुपये. त्यात मराठा एकही नाही. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कुणब्यांची संख्या दिली 32,855, पान नंबर 808 वर दिली आहे. औरंगाबाद शहरात कुणब्यांची संख्या दिली आहे 2,044, पान नंबर 812 वर दिली आहे. दौलताबादला कुणबी आणि माळी यांची एकत्रित संख्या दिली आहे, ती पान नंबर 827 वर दिली, 136 अशी लोकसंख्या दिली आहे. हर्सुलला दिली आहे, खुलताबादला दिली आहे. वैजापूर तालुक्यात वैजापूर गावाची लोकसंख्या जर म्हटली कुणबी आणि माळी मिळून 1,048 दिली आहे आणि तालुक्याची म्हटले तर 24,576 दिली आहे, पान नंबर 836 वर. भोकरदन तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली 48,403, पान नंबर 841 वर. सिल्लोड तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 12,414, पान नंबर 851 वर. गंगापूर तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली आहे 20,506, पान नंबर 854 वर. जालना तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली 41,585, पान नंबर 859 वर. कन्नड तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली 30,249, पान नंबर 866 वर. पैठण तालुक्यात कुणब्यांची लोकसंख्या दिली 19,054, पान नंबर 872 वर. जेव्हा ही लोकसंख्या दिलेली आहे शासनाच्या गॅझेटियरमध्ये तत्कालीन, आणि त्याच रेशिओमध्ये आता कुणब्यांची लोकसंख्या म्हणजे मराठ्यांची लोकसंख्या इथे दिसते, ज्या जनगणनेनुसार ती वाढायला पाहिजे त्या गणनेनुसार आज मराठ्यांची लोकसंख्या मराठवाड्यात तेवढी दिसते. म्हणजे कुणबी जे होते तेच मराठा होते. आणि हाच प्रश्न मी 2018 मध्ये चंद्रकांत दादा पाटलांना समोर मांडला होता. मंत्रालयात जेव्हा निवेदन दिला होता आदिवासी ठाकरांच्या संदर्भात, त्यावेळेस म्हटलं होतं की 52 मोर्चे निघाले, तर हे 52 मोर्चे तुम्हाला लगेच शांत करता येतात. मराठवाड्यामध्ये जे आहेत ते सगळे कुणबीच आहेत, मराठा कोणीही नाही, अशा नोंदी आहेत. त्यावेळेस त्यांनी फक्त हसून दिलं होतं. हा राजकीय खेळीचा भाग आहे. मराठवाड्यामध्ये गावागावातून सगळे कुणबी आहेत, मराठा कोणीही नाही. मग त्यांना पुढे कालांतराने मराठा संबोधलं गेलं, ती चूक दुरुस्त करावी आणि नव्या गॅझेटरमध्ये ती नोंद तशी करावी. या गॅझेटरचा आधार घ्यावा आणि सगळे कुणबीच आहेत हे मान्य करावं. आणि जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती रास्त आहे.
हे बघा सर, मी हा. तुम्ही चंद्रकांत पाटलांना 2018 साली सांगितलं, बरोबर? हो. आता हो. राधाकृष्ण विखे पाटील हे आता सध्या मंत्री उपसमितीचे ते अध्यक्ष त्यांना केलेलं आहे. त्याच्या आधी होते हो. चंद्रकांत पाटील. आणि त्यांनी हो. अलीकडच्या काळामध्ये संदीप शिंदे समिती बरोबर चर्चा केलेली आहे, मंत्री उपसमिती म्हणून. मग आता हं. या संदीप शिंदे समितीने जे कुणबी शोध घेतला नोंदींचा, त्यांनी बरीचशी आकडेवारी घोषित केलेली आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि मग संदीप शिंदे समितीने दिलेल्या कुणबी नोंदी, तसे दिलेले प्रमाणपत्र, आता ते सरकारने त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. प्रत्यक्षात ही मुदतवाढ मागच्या महिन्यातच दिलेली आहे, पण आता काल सांगितलं जाते की आम्ही अजून 6 महिने मुदतवाढ देतोय. मग आता दुसरीकडे विखे पाटील काल असं म्हणालेले आहेत की आम्ही संदीप शिंदे समितीला सांगितलेलं आहे की तुम्ही हैदराबाद गॅझेटियरचा आता अभ्यास करा. वास्तविक शंभूराज देसाई यांनी 11 अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ तेलंगणाला पाठवलं होतं. हो. त्यालाही आता 3-4 महिने पुष्कळ उलटून गेलेले आहेत. मग सरकार नेमकं करतं काय, म्हणजे आता हे त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. आता ही जी खेळी आहे, साधारणतः जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे किंवा शरद पवार यांच्यापासून माणसं दूर लोटावीत आणि सगळं मराठ्यांचं बहुमत हे विखे पाटलांकडे जावं, यासाठी विखे पाटलांना समितीचं अध्यक्ष करण्यात आलंय आणि त्यांच्याकडे ती समिती सुपूर्द केली. आता यामध्ये हैदराबाद गॅझेटचा ते पुन्हा अभ्यास करणार म्हणजे काय करणार? मी पानापानावर कुणब्यांची लोकसंख्या मांडतोय. लोकसंख्या ती आहे. त्यांनी केव्हाही ते 1884चे गॅझेट काढावं आणि ते पाहावं. त्यामध्ये ते आहेच. एवढंच नाही तर सातारा गॅझेटमध्ये तशा नोंदी आहेत. खानदेशमध्ये कुणबी आहेतच, विदर्भात कुणबी आहेतच, मराठवाड्यात सुद्धा सगळे कुणबीच होते, पण त्यांना मराठा करण्यात नाही, आता हे हे बघा की प्रश्न तोच येतोय. मागे एकदा जरांगे पाटील असं म्हणाले होते की तुम्ही इतर आता विदर्भातले कुणबी आहेत, मग तिथली मुलगी ज्या वेळेला मराठवाड्यात येते त्यावेळेला ती मराठा होऊन जाते. हो. म्हणजे मग त्यासाठी त्यांनी मागणी केली होती तुम्ही सगळे सोयरे वगैरे असा विचार करा, सरसकट आरक्षण द्या. त्याबद्दल सांगा. मग आता जेव्हा मराठ्यांची मुलगी कुणब्यांमध्ये दिली गेली किंवा कुणब्यांची मुलगी मराठ्यांमध्ये दिली गेली, मग याला आंतरजातीय विवाह म्हणून तुम्ही मान्यता द्या. आणि त्यांना जो निधी द्यायचा आहे तो आतापर्यंत सगळा जो निधी आहे त्याचा हिशोब करा आणि तो मराठ्यांना द्या किंवा कुणब्यांना द्या. उलट यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी हा एक प्रयत्न केलाय अशी तुम्ही बाजू मांडा. हम्म. आणि सगळ्या मराठ्यांना, सगळ्या कुणब्यांना आंतरजातीय विवाहाच्या ज्या सोयी सवलती आहेत त्या सगळ्या एकाच वेळी तुम्ही द्या. आता ते तरी देऊ शकता का सरकार? म्हणजे सरकारला फक्त या बोटावरचा थूक त्या बोटावर असं दाखवणं आहे, आखीथुकी करणं आहे. त्यांना फक्त राजकारणापुरतं मराठ्यांना खेळवणं आहे. आणि यामध्ये मला तरी वाटतं या सगळ्या खेळीमध्ये त्यांचे प्रतिनिधी जे असतील त्यांना ते मानाचं स्थान देतात आणि जरांगे पाटलांच्या विरोधात उभं करतात. नाही, आता मला हे पुन्हा हे सांगा, संदीप शिंदे समितीने आतापर्यंत केलेलं काम आणि हे हैदराबाद गॅझेटियर मध्ये जे काही नोंदी तुम्ही आकडे वाचून दाखवले मगाशी, एका जिल्ह्यातले हो. छत्रपती हा. संभाजीनगर मधले, हे एकाच जिल्ह्यातले हो. तुम्ही आकडे वाचून दाखवलेले एका आहेत. जिल्ह्यातून. आता संदीप शिंदे समितीने किती जणांना जिल्हा निहाय दिलेलं आहे ते घोषित झालेलं आहे, ते जाहीर करण्यात आलेलं आहे. हो. आता हे सांगा की हैदराबाद गॅझेटियरची नोंद संदीप शिंदे समितीने जर घेतलेली आहे असं आपण गृहीत हो. धरू, आणि त्यांनी हो. जो काय अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी जे काही हो. प्रमाणपत्राचं वाटप सुरू केलेलं आहे, आणि हो. पुन्हा त्याच्यामध्ये असं आहे की नुसतं प्रमाणपत्र नाही तर मग ते व्हॅलिडिटी पुन्हा घ्यावं लागतं त्याच्यामध्ये, कास्ट व्हॅलिडिटी. ते फार कॅस्ट महत्वाचं व्हॅलिडिटी. आहे. तर हा नेमका म्हणजे याच्याबद्दल सांगा, संदीप शिंदे समितीचं कामकाज आणि हैदराबाद गॅझेटियर यांनी कितपत ते एकमेकाशी पूरक राहून काम केलेलं आहे ते सांगा. आता नेमकं काय आहे सर, की मराठवाड्यामध्ये हैदराबाद म्हणजे हैदराबाद डोमिन जे आहे या एरियामध्ये साधारणतः ज्या जाती होत्या, निजाम स्टेट मधून ते महाराष्ट्रात विलीन करताना त्यांनी काय केलं की या सगळ्या जाती सोडून टाकल्या.
जातीचा उल्लेख घेतलाच नाही. फक्त जमीन अक्वायर केली, मराठवाड्यात हा महाराष्ट्रात विलीन केला. हम्म. आणि त्यामध्ये ज्या सोयी सवलती ज्या जातींना द्यावयाच्या होत्या त्यांनी त्यांनी देण्याचं टाळलं. आणि सगळी लोकसंख्या आता इथे जो मी आदिवासी ठाकरांचा प्रश्न 30 वर्षापर्यंत लढा दिला, त्यामध्ये आदिवासी ठाकर आणि भिल्ल आदिवासी हे मराठवाड्यात नाहीतच असं TRTIचं म्हणणं होतं. त्यावर मला साधारणतः प्रोजेक्ट सादर करावे लागले. त्यांना मी पूर्ण आकडेवारी दिली गावांची, जातीनिहाय, आणि त्यांचे नातेगोते संबंध दाखवले इगतपुरी घुटी भागातले. तेव्हाही ते मान्य करायला तयार नव्हते. 85 पासून तर 2018 पर्यंत हा लढा चालला, आणि 2018 मध्ये त्यांनी मग लास्ट स्केलवर सगळे व्हॅलिडिटी दिल्यात, कास्ट सर्टिफिकेट दिल्यात. आणि त्यावेळेस जेव्हा आदिवासींच्या प्रश्नावर अशी सरकार भूमिका घेत होतं, जेव्हा आदिवासींसाठी न्याय द्यायचा असं जेव्हा सरकार म्हणतं पावलं पावली, त्यानंतर आता मराठ्यांविषयी सुद्धा तसंच झालेलं आहे. सगळे कुणबी आहेत, पण कुणबी म्हणून ते मान्य करायला तयार नाहीत. आदिवासी ठाकर आणि भिल्ल यांचं अस्तित्व इथे होतं. एवढंच नाही तर कन्नड तालुक्यामध्ये, कन्नड या शहरामध्ये भिलपलटण नावाची एक गल्ली आहे. एवढंच नाही तर लष्कर नावाची एक गल्ली आहे. म्हणजे इंग्रजांनी येथे छावणी ठेवली होती भिल्लांचा बिमोड करण्यासाठी. आट्रमने भिल्लांची मदत घेऊन हा आट्रम घाट तयार केला. हा इतिहास आहे, गॅझेटियरमध्ये नोंदी आहेत. पण गॅझेटियर हे वाचत नाहीत, त्या नोंदी पाहत नाहीत. आणि कुणब्यांची जर लोकसंख्या प्रत्येक गावागावातून दिलीच आहे, तर मग हे अजून गॅझेटियरचा कोणता अभ्यास करणार आहेत? त्यांना रेडी गॅझेटियर मिळतंय, रेडी आकडेवारी मिळतंय, पानापानावर त्यांच्या नोंदी आहेत, पान नंबर सह दिल्या जातात. पण यांना ते स्वीकारायचं नाही असंच यातून दिसतं. नाही, तुम्ही मगाशी बोलताना आता संदीप शिंदे समितीने वैयक्तिक नोंदी गॅझेटियरमध्ये नाहीत वगैरे असं काहीतरी शिफारस केली, त्याच्यामुळे त्याचा काय फार आधार घेता येत नाही असं म्हटल्याचं, असं विखे पाटलांनी असं ते अधोरेखित केलेलं आहे वेगळ्या, म्हणजे प्रत्यक्ष तसं थेट न बोलता. तरी ते सांगत आहेत की आता ते बघा आम्ही त्यांच्यावर ते काम सोपवलेलं आहे. अहो, प्रत्येक माणसाचं नाव आणि त्याची जात अशी आता तुम्हाला कुठे मिळणार नाहीत. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात किती मराठी आहेत, किती कुणबी आहेत, किती माळी आहेत यांची आकडेवारी आहे. मराठा जर कुठेही नाही, सगळे कुणबीच आहेत, तर मग याचा अर्थ प्रत्येक माणूस, प्रत्येक कुटुंबातला प्रमुख हा कुणबीच आहे, त्याचे सदस्य सगळे कुणबीच आहेत. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मग नाहीतर एक सांगा कोर्टामार्फत की हे सगळे कुणबी एका रात्रीत गेले कुठे आणि हे सगळे मराठी आले कुठून, हे तरी सिद्ध करा. हं. वास्तविक गावागावातून सगळे कुणबी आहेत. हे गॅझेटियर बदलतं, स्वातंत्र्य मिळतं, मराठवाडा विलीन होतो, आणि हे सगळे कुणबी गायब होतात आणि हं. मराठी येतात. हं. हा काय प्रकार आहे? म्हणजे कोणत्याही बुद्धिवाद्याला हे पटणारं नाही. हं. म्हणजे हे इथे कोणीतरी ही खाडाखोड करून, कोणीतरी जातीय यांना सवलत मिळू नये हा खोडसाळपणाने प्रयत्न केलेला आहे. त्याची चौकशी व्हावी. कोणत्या काळात हे सगळे कुणबी गायब केले गेलेत आणि मराठे टाकले गेलेत, याची चौकशी व्हावी. आणि तशी जर चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावी. ठीक आहे, शरद पवारांच्या काळात 2-3दा ते प्रश्न उपस्थित झाला असेल, मग त्यांनी जर चूक केली तर ती दुरुस्त करा ना. आता का आधीच्या चुका नव्या शासनाने दुरुस्त करायच्याच नाहीत असं काही ठरवलंय? ते मला तेच आहे, तेच मी आता विचारणार होतो तुम्हाला, की आता हे राजकीय जे आहे ते त्याच्यामुळेच हे सगळा गोंधळ झालेला आहे. आणि हो, हे आजचंच राजकारण नाही, याच्या आधीचं पण राजकारण त्याला जबाबदार आहे. म्हणजे हो. आता हे देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहे असं काही थेट म्हणता येत नाही, याच्या कठीण आधी आहे. पण तेच उद्योग झालेले आहेत. तर मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला शरद पवार आता 4 वेळेला मुख्यमंत्री होते, बरोबर, हो, त्याच्यानंतर मग त्यांनी का केलं नाही, त्यांनी याचा विचार का केला नाही, हा एक प्रश्न आहे तुम्हाला. दुसरा त्याला हो, जोडून असा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने संवाद प्रक्रिया सुरू केली होती सुरुवातीपासून. म्हणजे हो, त्यांची जरांगे पाटलांची जी शिवबा संघटना आहे, त्यांनी हे सगळं निदर्शनाला ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनाला आणून दिलं, त्यावेळेला त्यांनी काही हो, अधिकाऱ्यांना सांगितलं की याच्यामध्ये तथ्यता आढळत आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने प्रशासकीय दृष्टिकोनातून हे सगळं बसवा, काय बसवता येईल अशा त्यांनी सूचना देखील केल्या होत्या. आणि त्याचंच हो, पुढचं एक पाऊल म्हणून त्यांनी ती संदीप शिंदे समिती नेमली.
मग पुन्हा हो. पुन्हा त्याला असा हा रोख लावला जातोय. ते ते काय राजकारण आहे ते एक सांगा. म्हणजे दोन प्रश्न झाले. तिसरा प्रश्न याला जोडून आहे, पण मी तो नंतर विचारणार आहे. बबन राव तायवाडे, हे जे काय ओबीसी वाटतं? महासंघाचे अध्यक्ष आहेत नागपूरचे, ते हो, एकदा हो, असं म्हणाले होते की कुणबी जर ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी हो. मधून आरक्षण देण्यामध्ये आमचा काही मग- विरोध नाही, असं ते म्हटलेले आहेत. आणि आज हो, मात्र ते वेगळं बोलत आहेत थोडस. त्याच्यानंतर ते नवीन एक नेते जे आहेत लक्ष्मण हाके, जे मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते, मग त्यांनी तो राजीनामा दिला. मग त्यांना सोबत आहे त्यांचे वरिष्ठ म्हणजे आपले छगन भुजबळ. हो, छगन हो. भुजबळांनी पण कशा प्रकारे विरोध केलेला आहे हे आपण बघतोय. आता सुदैव आहे की आता सध्या ते काही बोलत नाहीयेत. ते सध्या बोलत त्यांना नाही. त्यांना मंत्री केलेलं असलं तरी. म्हणजे हे सगळं ह्या सगळ्या याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने राजकारण होत आहे, आणि मग कुणबी म्हणून मान्यता देताना कोणते नेमके अडथळे कशा प्रकारे उभे केले जात आहे, जरा सविस्तर सांगा तुम्ही. आता नेमकं कसं आहे सर, की यामध्ये यांना राजकारण करायचं. हा. राजकारण करायचं तर ही मराठा लॉबी कुणाच्या मागे उभी करायची याची ध्येय धोरणं ते स्वीकारतात. आता शिंदेच्या मागे ती उभी राहू नये यासाठी विखे पाटील आता भाजपमध्ये गेलेत. मग विखे पाटलांच्या मागे ही ताकद घ्यावी आणि विखे पाटलांकडूनच हा प्रश्न सोडवावा म्हणून त्यांना समितीचा अध्यक्ष केला. अर्थात तो प्रश्न ते सोडवणार नाहीत, हा भाग वेगळा. आणि यामध्ये तायवडे किंवा हाके ओके. यांना जे उभं करण्यात आलं हे बीजेपीचे प्रतिनिधी वाटतात. थोडक्यात काय, तर यांनी आंदोलन करावं, यांनी सुद्धा संघर्ष यात्रा काढावी आणि मराठ्यांच्या या आंदोलनाला आणि यांच्या या आंदोलनाला सरकारने असा निर्णय घ्यावा की सर्वच आरक्षण, एससी एसटी डीएनटीचे सर्वच आरक्षण आता आपण, ती मुदत संपली आहे बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार, ठराविक वर्ष आपण दिलंय आणि आता ती बंद करावी. आणि त्या निर्णयाप्रत येण्यासाठी बीजेपी सरकार प्रयत्न करत आहे की काय, आणि यासाठी तायवाडे आणि हाके यांना उठवलं की काय, अशी एक शंका येते. म्हणजे हे आरक्षण आतापर्यंत मिळत होतं ते सगळं रद्द करण्याचं कट कारस्थान मराठ्यांनी केलं आणि मराठ्यांच्या विरोधात हा सगळा समाज उभा करायचा, एससी एसटी डीएनटी, हे तायवाडे आणि हाके यांच्या माध्यमातून ही संघ किंवा बीजेपी करू इच्छिते, अशी मला दाट शंका. आता बघा तुम्ही ते शिंदे आणि विखे असं ते जे सांगितलं. आता विखे पाटील घराणं म्हणजे बाळासाहेब हो. विखेंपासून, त्यांचे जे पिताजी होते त्यांच्यापासून ते मराठा कुणबी आहेत. शरद पवार आणि त्यांचं कधीच जमलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. म्हणजे हो, हो. काँग्रेसमध्ये जे काही झालेलं आहे, हे तो इतिहास खूप मोठा आहे. तर विखे विरुद्ध पवार हे अजूनही ते चालूच आहे ती परंपरा. त्या प्रवरा लोणी हो. तिकडं सगळं श्रीरामपूर अहिल्यानगर ते सगळं चालूच आहे. अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार जे आहेत त्यांनी मागच्या महिन्यामध्ये ओबीसी मंडल यात्रा सुरू केली हम्म, हम्म. नागपूरला. दुसरीकडे आता ते या विषयावर आत्ता तरी या 4-5 दिवसांमध्ये एकही शब्द बोललेले नाहीत. मग हे कसं काय? काय होतंय की या राजकीय पुढाऱ्यांना आपण कोणत्या बाजूने बोललो म्हणजे आपल्याकडे बहुमत राहील. मराठ्यांचं बहुमत घ्यायचं की ओबीसीचं बहुमत घ्यायचं? ओबीसी मध्ये ज्या 18 पगड जाती आहेत त्या आपल्या मागे घ्यायच्या की मराठा किंवा कुणबी या फक्त आपल्या मागे घ्यायच्या? हा त्यांच्यामध्ये कलह सुरू आहे आणि त्याच्यातून ते त्यांची ध्येय धोरणं ठरवू इच्छितात. अर्थात यामध्ये कायदेशीर बाबी जर पाहिल्या, मराठवाड्याचा गॅझेटियर किंवा सातारा गॅझेटियर यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदींचा जर विचार केला न्यायालयाने किंवा न्यायालयीन प्रक्रियेनुसार, तर निश्चितच तुम्हाला जरांगे पाटील जे म्हणतायत त्यामध्ये तथ्य वाटतंय. नाही आणि बघा. यामध्ये बरेचसे विद्वान हे आता बघा मांडतायत. सर, न्यायालयीन पातळीवर अजून हे गॅझेटियर वगैरे असा काही थेट अशी चर्चा सुरू झालेली नाही. ही वस्तुस्थिती झालेलं आहे. आहे. चर्चा कोणत्यावर होतीये की आधी ते पृथ्वीराज चव्हाण असताना त्यांनी ते 16% आरक्षण दिलं होतं. मग ते हो. मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं. एसीबीसीचं म्हणतोय मी, सामाजिक शैक्षणिक हो. दृष्ट्या ते जे काही केलं होतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दिलं गेलं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. हम्म. आणि ते 50%ची मर्यादा याच्यामुळे ते रद्द झालं. पुन्हा आता एकनाथ शिंदे एकीकडं संदीप शिंदे समिती नेम कुणबी नोंदींचा तपास घे हे करत असताना
त्यांना ते एसीबीसीचं आरक्षण द्यावं लागलं, 10%. मग हो सगळ्या हो पक्षातले सगळे मराठा आमदार एकत्र आले. मंत्रालयाच्या बाजूला तो हम्म. उद्यान जे आहे महापालिकेचं, तिथं हो हो महात्मा गांधीचा पुतळा आहे. तिथं सगळेजण एकत्र आले आणि ते म्हटले की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, सगळ्या सगळ्या पक्षातले. मग ते कोणतं विधेयक मंजूर झालं? ते एसीबीसीचं मंजूर झालं. म्हणजे हे हम्म. झालं नाही. आणि मग हे टिकणार नाही, हे लक्षात घेऊनच जरांगे पाटील यांनी सांगितले की आम्हाला ते नको आहे, आम्हाला हे या हम्म. पद्धतीनेच द्या, कारण ते कायद्यामध्ये टिकलं पाहिजे, आम्हाला टिकणारं आरक्षण द्या, हे असं म्हटलं होतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, बरोबर आहे ते. यामध्ये काय होतंय की उगाच काहीतरी तुकडा द्यायचा. लोकसंख्येचा जर विचार केला, ओबीसीची लोकसंख्या किती, त्यामध्ये कुणब्यांची लोकसंख्या किती, आता कुणबी आल्यानंतर ओबीसीचा हक्क कमी होतो. अर्थात त्यांची जी रेशिओ होता आरक्षणाचा किंवा सवलती देण्याचा, ती टक्केवारी खूप वाढून घेतली आहे. ती त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावी याच्यासाठी हा लढा सुरू होता. मग मराठ्यांनी त्यांचा कुणबीचा हक्क त्यांनी घेऊ नये हा आग्रह कशासाठी करतायत हे? ते जर कुणबी आहेत आणि कुणब्यांना द्यावं असं जर सगळे मान्य करतायत, मग मराठवाड्यातले सगळे कुणबीच आहेत असं म्हणून त्या सगळ्या मराठवाड्यातल्या कुणब्यांना तुम्ही मराठा आणि कुणबी एकच असं म्हणायला हरकत काय? तायवाडे पाटलांनी सुद्धा तो विचार करावा आणि हाकेने सुद्धा तो विचार करावा. उगाच काहीतरी टीका टिप्पणी करताना जरांगे पाटलांना काही कळत नाही किंवा त्यांना काही अभ्यास नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. उलट हे गॅझेटियरकडे डोळ्यावर पट्टी बांधून पाहतायत. कुणीही गॅझेट पाहायला तयार नाही. पानापानावर सगळी गावागावातून कुणब्यांची लोकसंख्या आहे हे कोणी मान्य करत नाही. म्हणून न्यायालयाने सरळ शासनाला आदेश द्यावा की हे सगळे कुणबी गेले कुठे आणि मराठा आले कुठून याचा तुम्ही शोध लावा. अगदी म्हणजे चालू बरोबर आहे. द्या आणखी आता हे बघा सर, विखे पाटील ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते, हा त्यावेळेला ते असं म्हणाले होते की हे 16% काय आणि 22% काय, हे आरक्षण असं तुम्ही एसीबीसीचं हे टिकणारं नाही न्यायालयामध्ये. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे, असं विरोधी पक्ष नेते असताना ते बोलत होते. आता ते वेगळं बोलत आहेत. म्हणजे हे राजकारण आहे. तर आता ते आता हे समितीवर आलेत. हा? आता ते समितीवर आलेत हा, आणि आता मराठा समितीवर आले कोणाच्या आणि मागे उभे करायचा हा, ही खेळ खेळली जाते. आणि आता त्यांनी ते कमळ कमळ घेतलेलं आहे हातामध्ये. जाऊ दे, आता तो विषय खूप मोठा आहे. आता हे बघा, 1931 साली हम्म. 1931 साली ब्रिटिश सरकारने जात गणना केली होती. आणि हो. त्यावेळेला सगळ्या मराठ्यांनी कुणबी म्हणून नोंदी कराव्यात किंवा त्या केल्या पाहिजेत. जे शेती करतात आहे, म्हणजे कुणबी या शब्दाची जी मूळ व्याख्या आहे, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त ती सांगा माझा प्रश्न झाल्यानंतर, की त्या कुणबी हा हा काय आहे त्याचा शब्द तो. तर तो ते त्यावेळेला अनेक मराठ्यांनी काय केलं की वर्चस्ववादी आम्ही आहोत, प्रस्थापित आहोत काय. मग त्याच्यामध्ये जो काही अहंकार त्या पद्धतीचा, म्हणजे आजही काही जो अहंकार ज्या पद्धतीने बोलला जातोय, भारतीय जनता पार्टीचे जे नेते ज्या शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांना ते काय बेन आहे, ते काय अमुक आहे, अशा शब्दामध्ये आम्ही 96 कोळी आहोत, आम्हाला काय गरज आहे वगैरे, अशा पद्धतीचं ते बोललं जात आहे. आणि इतकंच नाही, जे एकेकाळ चव्हाण यांच्या सरकारमध्ये नारायण राणे होते, त्यावेळेला ते देखील उपसमितीचे अध्यक्ष होते. हा. ते देखील आज तीच भाषा वापरत आहेत. ते काय आम्हाला गरज आहे, आम्ही 96 कोळी वगैरे असं. हे हे काय नेमकं? म्हणजे हे थांबणार काय आहे? होतं ते सत्यता आहे. हे तुम्ही ते जे सत्यता म्हणता आहे त्या ज्यांनी आधी पद्धतीने सवलती कुणबी घेतली. सरसकट देणं, तर हे हम्म. त्या सगळेच मराठी मान्य करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. आणि स्पष्टता आहे त्याबद्दल की ते आम्हाला मान्य नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कुणबी प्रमाणपत्र ज्यांना घ्यायचं त्यांनीच घ्यावं. राणेंना आग्रह नाही की त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्या. त्यांना बावनकुळी मराठा किंवा उच्च मराठा म्हणून घ्यायचं असेल त्यांनी म्हणून घ्यावं. आणि एक साधी गोष्ट आहे, कुठल्याही जातीमध्ये आपली जात श्रेष्ठ हे प्रत्येक जण म्हणतो. अति तळागाळाला असलेल्या जाती जमातींमध्ये सुद्धा आमची जात त्या जातीपेक्षा श्रेष्ठ असंच म्हणण्याची एक ही आहे. हा अं, आपला वंश अभिमान जो आहे तो म्हटला जाईल. आता कुणबी या शब्दाची प्रत्येक शब्दकोशामध्ये जी व्याख्या दिली आहे, खेडूत ज्ञाती ते ज्ञानी तो माणस, गामडियो अभन माणूस, कुंभन
कुणबिनी स्त्री हम्म. किंवा कुंभी, कुणबी, कुणबिकी म्हणजे शेती व्यवसाय करणारे, कुणबी जात, म्हणजे अशा सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. एवढं नाही तर गॅझेटियर मध्ये सुद्धा जे शेती करतात, म्हणूनच काय केलंय पुढे इंग्रजांच्या काळामध्ये जे गॅझेटियर तयार केले, त्यामध्ये माळी आणि कुणबी यांची लोकसंख्या बऱ्याच ठिकाणी एकत्रित दिली आहे. हम्म. म्हणजे माळ्यांना आणि कुणब्यांना सारखं लेखलंय. दोघही शेती करतात, दोघही मागासलेले आहेत, असं म्हणून त्यांची लोकसंख्या एकत्रित टाकली. पण मात्र आता माळी समाज आपल्याला स्वतःला या लोकसंख्येतून वेगळं करू इच्छितो. कुणबी आणि माळी या लोकसंख्येवर आधारित ते आरक्षण होतं, पण कुणब्यांना बाजूला काढायचं आणि फक्त ते आरक्षण स्वतः फक्त माळीने घ्यायचं. अशा पद्धती त्यांची खेळ सुरू आहे. हे खरं तर आणि हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. छगन भुजबळांनी हे तुमचं म्हणणं लक्षात घ्यायला पाहिजे. आता हम्म. त्यांनी ओबीसीसाठी देखील उपसमिती नेमली पाहिजे, मंत्री उपसमिती. जसं तुम्ही ते सांगितले की कशा पद्धतीने तायवाडे हाके यांना हवा दिली जात आहे, त्यांना भाग पाडलं जात आहे. हम्म. तसं आता ते उपसमिती म्हणजे प्रत्यक्ष गोंधळ सोडवायचा नाही. मग आता 374 सोडवायचं आधीच नाही. आणि जाते, हे मग सगळे त्याच्यामध्ये अजून बीजेपीचेच कशाला आहेत. असं हे ते म्हणत सगळे राहायचं. कायदे जे आहेत ते बीजेपीचे कायदे आहेत. त्यांना सत्ता टिकून ठेवायची आहे आणि मराठ्यांना विरोध करायचा आहे. आणि आतापर्यंत राजकारण जर सगळं पाहिलं, हिंदू मुस्लिम त्यांच्यामध्ये कसं तेढ निर्माण होईल, मराठा आणि बाकीचे इतर त्यांच्यामध्ये तेढ कशी निर्माण होईल, एवढंच नाही तर मराठा माळी, कुणबी माळी यांच्यामध्ये कशी तेढ निर्माण होईल, आता मध्यंतरी धनगर आणि माळी यांच्यामध्ये कशी तेढ निर्माण होईल, या पद्धतीने कार्यकर्ते उभे करून त्यांना हवा देऊन आंदोलनं करायची आणि हे सगळे आंदोलनं जागी ठेवायची आणि आपली पोळी भाजत राहायची. असं हे सत्ताधाऱ्यांचं कट कारस्थान आहे. खरं आहे. आता बघा 2014च्या निवडणुकीच्या वेळेला त्या प्रचाराच्या दरम्यान बारामतीच्या प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, आम्हाला निवडून द्या, आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच धनगरांना आरक्षण देऊन टाकू. आत्तापर्यंत दिलेलं नाही. पण गोपीचंद पडळकर सारखे नेते मात्र त्यांनी मोठे केले निवडणुकीच्या राजकारणातून इकडून तिकडून. हो हो. म्हणजे हे फक्त असंच होतंय, प्रत्यक्ष समाजाचे काही प्रश्न सोडवले जात नाही. तेच त्यांना मराठा सोडवायचे समाजाच्या नाही. बाबतीत झालेलं आहे. तर आता कुणबी आणि मराठा, मराठा कुणबी असं एक आहे, त्याच्या नोंदी किंवा हो त्याच्याबद्दल सांगा हो जरा. हो. हा, कुणबी मराठा, मराठा कुणबी नेमकं कसं आहे की आता धनगर इंग्रजी शब्द लिहिताना तो धनगड, आता बीड, ते ड बीडचं झाला बीर हा. असं लिहिलेलं आहे. हम्म. म्हणजे स्पेलिंग मध्ये तुम्ही इंग्रजी शब्द आधी लिहिले जायचे आणि आता तुम्ही त्यासाठी म्हणतात की धनगड ही वेगळी जात आहे, धनगर ही वेगळी जात आहे. ड ऐवजी र, बीड ऐवजी आता धुळ्याचा उच्चार सगळे धुळ करतात किंवा धुये करतात. म्हणजे यामध्ये तुम्ही निव्वळ शब्दाचा छल करायचा आणि जातींचं आरक्षण नाकारायचं. आता शिक्षक लोक येणाऱ्या पालकाची जात लिहून घेताना त्याला विचारतात तुझी जात कोणती, तो काहीतरी सांगतो आणि शिक्षक काहीतरी लिहितो. अशा पद्धतीने ते. आणि आता प्रवेश घेताना तुम्हाला बालवाडी पहिलीमध्ये प्रवेश घेताना तुम्हाला जात सांगायची आहे. मग आता वडिलांनी जर मराठा सांगितले तर मराठी नोंदवली जाईल, कुणबी सांगितले तर कुणबी नोंदवली जाईल. पण अशी नोंद करताना SC ST DNT कोणत्याही जातीचा असेल, नोंद करताना तुम्ही जातीचं प्रमाणपत्र मागता का? कुठेही मागत नाहीत. मग टीसीवर जी नोंद आहे ती आम्ही ग्राह्य धरू. म्हणजे जन्मणाऱ्या मुलांची सगळ्यांची जर कुणबी म्हणून नोंद केली तर सगळे कुणबी राहतील, त्यांची ब्राह्मण म्हणून नोंद केली तर सगळे ब्राह्मण राहतील. असा हा सगळा व्यवस्थेचा प्रकार आहे. आता बघा यामध्ये हे प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने काय करायचंय? हा बरोबर आहे. हे बघा, आता आज काय झालेलं आहे, आता जरांगे पाटील आज सकाळी जे प्रसार माध्यमांना बोलले ते म्हटले की आम्ही आम्ही हिंदू नाहीत का, असा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना हो, विचारला. आणि ज्या वेळेला आमच्यावर लाठ्या बरसल्या त्याही वेळेला तर महालक्ष्मी बसलेल्या होत्या. आज बरोबर तुम्ही आहे. जे म्हणताय मुंबईमध्ये येऊ नका, आंदोलन करू नका, विठीला धरू नका, अमुक करू नका, हे सगळं जे शिकवताय, कायद्याचा धाक दाखवताय, मग त्यावेळेला तुम्हाला कायद्याचा धाक नव्हता का ज्या वेळेला तुम्ही हरिपाठ करणाऱ्या महिलांवर बरसले? असा त्यांचा तो प्रश्न आहे थोडक्यामध्ये. मग आणि आता ते विशेष काय एकीकडे आहे, झालंय सर? दुसरीकडं हम्म. महात्मा फुलेंनी शिवाचा जो पोवाडा पहिला जो लिहिला होता त्याच्यापासूनचे हो. सगळे संदर्भ आतापर्यंत ते दिले जात आहे.
मग या जरांगे पाटलांच्या त्या सगळ्या महायात्रेमध्ये जो काही गरजवंत मराठा उभा आहे, छत्रपती शिवरायांना सन्मान, त्यांचा मान आदर, म्हणजे त्यांचा आदर्श म्हणून त्यांची पूजा करत मग गणपती देखील बरोबर घेतलेला आहे. तर आता तरी न्याय मिळेल का? म्हणजे ही कुठतरी निर्णायक लढाई होईल का ही, की असंच राजकारण पुढे सुरू राहणार आहे? काय होऊ शकतं काय शेवटी? जाता जाता सांगा आपण. आपला हा शेवटचा प्रश्न आहे. आता हा. हो. आणि माझी आता तुम्ही दर्शकांना पहा. विनंती की हे आप चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं, आणि या चर्चेवर आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते स्पष्ट शब्दामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावं. चॅनल आधी सबस्क्राईब करावं, आणि आपल्याला आवडल्यास इतरांना देखील ते फॉरवर्ड करावं. बोला सर. ओके. चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि फॉरवर्ड करा. आता नेमकी परवानगी देताना पहा तुम्ही राजकारण कसं आहे. 8 तास आंदोलन करता येईल. फक्त 5 वाहनांना परवानगी राहील. फक्त 5,000 लोकांना प्रवेश मिळेल. आता 5,000 लोकांना 5 वाहनांनी आझाद मैदानावर आणायचं म्हणजे किती फेऱ्या माराव्या लागतील हो? एका वाहनामध्ये 5 ते 7, कारमध्ये किंवा जीपमध्ये 5 ते 7 माणसं बसतील. 100 वेळा वाहन जर आलं तर 500-700 लोक येतील. त्यांना तुम्हाला 1000 वेळा वाहन यावं लागेल, आणि 1000 वेळा वाहन तिथे येण्यासाठी 8 तास पुरतील का? म्हणजे अशा पद्धतीने अटी देताना सुद्धा, आणि तिथे 8 तास तुमचं आंदोलन चालणार आहे, तिथे जेवण शिजवता येणार नाही. म्हणजे आता मुंबईतल्या 10,000 लोकांनी पुन्हा डबे घेऊन तिथे यायचं का? 5,000 लोकांना परवानगी असेल, त्यांचे डबे आणणारे 10,000 लोक तिथे येतील. जाऊ द्या आणि सर, आपले जाऊ द्या, आपली वेळ आता संपलेली आहे. हे बघा, हा, 4 महिन्यापूर्वी सांगून देखील हा, त्यांनी मुख्यमंत्री पाऊल उचललेलं असतील, नाही. सरकार असेल, यांनी कुठलाही संवाद जरांगे पाटलांशी साधला नव्हता. काल अगदी 26 तारखेला ते CSI OSD आले CMO ऑफिस मधले. ते बोलायला लागले, तुमचा मार्ग कोणता वगैरे. त्यांना काय अधिकार आहे ते OSD ला बोलण्याचा? आणि आता म्हणायला लागलेत, म्हणजे ऐन वेळेला हे सगळं केलं गेलेलं आहे. म्हणजे हे वातावरण कसं आहे, की म्हणजे अशी शंका बोलून दाखवली जाते की भाजपलाच हे आंदोलन हवं आहे, किंवा सरकारलाच हे आंदोलन हवं आहे. मग जेणेकरून ओबीसीचं निश्चितच. संघटन होईल, मग ते तावडे हाके भुजबळ मग असं काहीतरी करता येईल. पुन्हा आपली लोकसभा निवडणुकीनंतर मुळे जी अडचण झाली होती, ती विधानसभा निवडणुकीमध्ये आपले मतं वाढले 1%. तसे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील वाढवायचे, आणि ते हे सगळं करत राहायचं. हे सगळं राजकीय नाटक सुरू आहे. सगळे विरोधी देखील तेच करत आहेत, आणि सत्ताधारी देखील तेच करत आहेत. आता तेच कर. जरांगे पाटील यांचा हा निर्णायक लढा कोणत्या दिशेला महाराष्ट्राला नेतोय, हे अधिक निवडून महत्वाचं आहे. आणि हे कुठलं तर हे जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, बट्टेंगे तो कट्टेंगे वगैरे अशी ती भाषा वापरत जे काही चाललेलं आहे, ते सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे, अशीच महाराष्ट्राची भावना आहे. आणि ती भावना हे राजकारणी लक्षात घेतील, अशी आपण अपेक्षा करूया. तर धन्यवाद सूर्यवंशी सर. आणि गरज नमस्कार. पडली तर आपण वारंवार या चॅनलवर येत जा आणि आपला चालेल अभ्यास चालेल. सांगत जा. धन्यवाद सर.